सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही एकच म्हणजे ध्येय मनामध्ये ठेवला होता। जेव्हा आम्ही सांगलीतल्या नागरिकांशी आणि लोकांशी चर्चा केली, सांगलीचे लोक आणि नागरिक हे त्रासवलेले होते गेल्या 10 वर्षापासून जे महायुतीचं भाजपचं सरकार या ठिकाणी आणि सत्ता सांगली महानगरपालिकेमध्ये होती आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये बदल हवा होता अशी लोकांची भावना होती। आणि म्हणून जे काँग्रेसच्या विचारधारेचे पक्ष आहेत, सेक्युलर विचारधारेचे पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, अशा एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो। आणि मला आनंद आहे की भलं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून 31 जागा लढलो, पण 31 पैकी 18 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि काही नगरसेवक अवघ्या काही 2 आकड्याच्या फरकाने दुर्दैवाने पराभूत झाले। परंतु लढाई चांगली झाली, लोकांनी साथ दिला आहे, प्रतिसाद दिला आहे, उमेदवारांनी कष्ट घेतले, कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आणि आज काँग्रेस हा सांगली महानगरपालिकेतला नंबर 2चा पक्ष आणि त्याचबरोबर आता मुख्य विरोधी पक्ष झालेला आहे। भाजपचे पालकमंत्री आहेत इथले चंद्रकांत पाटील, ते नेहमी सांगत असतात की मी जो आकडा सांगतो तो नेहमी खरा ठरतो आणि त्यांचं नेहमी असतं की मी जे काही बाकीत करतो त्यांच्या आकड्यांना खूप ते सांगण्यात माहीर आहेत। आणि सांगली महापालिकेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 55 जागा या भाजपला येतील। नाही, आता त्यांचे आकडेवारी 55ची होती आणि त्यांनी सांगितलं होतं का, त्यांनी अशी भविष्यवाणी केली, कदाचित त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना ग्राउंड रिपोर्ट खरा सांगितला नसेल, परंतु हा जनतेचा कौल आहे। सांगलीच्या लोकांनी कुठेतरी ते 55चा आकडा नाकारला आहे आणि स्पष्ट बहुमत पण त्यांना दिलेलं नाही, 50%च्या आत त्यांना राखून ठेवलेलं आहे। आणि अशा परिस्थितीत काँग्रेसला ही चांगलं मताधिक्य या सांगली मिरज कुपवाडमध्ये मिळालेलं आहे। मग कुठेतरी निश्चितपणे त्यांना धक्का बसलेला असं माझं मत आहे। राज्यामध्ये खरं तर भाजप 1 नंबरला ठरलेला आहे। मुंबई महापालिकासुद्धा पाहिली तर भाजपचं वर्चस्व दिसतं आहे। पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊनसुद्धा भाजपनं तिथं मोठं यश मिळवलेलं आहे। या राज्यातल्या या भाजपच्या एकूण वाटचालीकडे किंवा ज्यांनी काही यश मिळवलं आहे त्याच्याकडे कसं बघतं? आता काल जेव्हा निकाल संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तवाहिन्यांवर दाखवत होते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांचा निकाल हा चालू होता, अनेक महाराष्ट्रात घटना अशा घडलेल्या आहेत की कुठे शाई पुसली जात होती, काही दुबार मतदारांचा विषय सातत्याने तिथल्या स्थानिक उमेदवारांनी, नागरिकांनी, पोल एजंट्सनी तिथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर मांडलेला होता। आणि एकंदरीत सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा अमाप वापर हा किती पद्धतीने झाला आहे हे सांगलीतल्या म्हणजे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेतल्या शहरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून हा निकाल हा जनतेचा कौल मी मानत नाही, हा निकाल कुठेतरी सत्तेच्या गैरवापराचा कौल मी समजतो आणि अमाप पैशाचा कौल आहे। लोकांनी मतदान सगळ्या पक्षांना केलेलं आहे, पण कुठेतरी शाई पुसून जाणं, पोलिंग बूथ्सवर ज्या पद्धतीने वादविवाद झालेले आहेत हे सगळे वृत्तवाहिनीनेच दाखवलेल्या गोष्टी आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर निश्चित स्वरूपात काहीतरी आम्ही म्हणजे शहानिशा करूच आणि येणाऱ्या पुढची भविष्यातली वाटचाल ठरवू। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।